नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते। तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। सगळ्यात पहिले तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भगवान श्रीकृष्ण तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच भगवान श्रीकृष्ण चरणी प्रार्थना। तर बघा मंडळी, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आपल्या भारत देशामध्ये खूप थाटामाटात साजरा केला जातो। या दिवशी भगवान श्रीकृष्णांचे बालस्वरूप असलेल्या बाळकृष्णांची पूजा केली जाते। या दिवशी लोक देवघराला सजवतात, तसेच बाळकृष्णाचाही आकर्षक असा शृंगार करतात आणि बाळकृष्णासाठी पाळणासुद्धा सजवतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता। यामुळे मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्म सोहळा साजरा केला जातो। तसेच बाळकृष्णाला पंचामृताने स्नान देखील या दिवशी घातलं जातं। श्री बाळकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ म्हणजे 56 भोगसुद्धा नैवेद्य बनवून त्याला आपण सजवलेल्या पाळण्यामध्ये श्रीकृष्णांना टाकतो। या दिवशी वेगवेगळे पाळणेसुद्धा या दिवशी म्हटले जातात। तसेच जन्माष्टमीच्या दिवशी आपण काही उपायसुद्धा केले पाहिजेत। बघा, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जो व्यक्ती या दिवशी मध्यरात्री म्हणजे जेव्हा श्रीकृष्णचा जन्म होतो आणि आपण पूजा करतो, तर आपल्या जीवनामध्ये सुखसंपत्ती येण्यासाठी आपल्या मनातील सर्व म्हणजे आपले काही मनोवांछित आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी संध्याकाळी मध्यरात्री आपण काही उपाय करू शकतो। तर ते कोणते उपाय आहेत याबद्दल आपण जाणून घेऊयात। तर बघा, भगवान श्रीकृष्णांना बासरी खूप आवडते, त्यामुळे तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना तुम्ही चांदीची बासरी अर्पण करावी। किंवा तुमची जर तुम्हाला शक्य नाही आहे चांदीची बासरी देवाला अर्पण करायची, तर तुम्ही साधी आपली जी लाकडी बासरी मिळते ती सुद्धा तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अर्पण करू शकतात। यासोबतच कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप जर केला, असं तुम्ही जर मनात असा जप केला आणि असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि तुम्हाला धनप्राप्तीचे योग बनले जातात। तर बघा, आपली यथाशक्ती देवाला फक्त खरा भक्तिभाव पाहिजे असतो। तुम्ही किती मनापासून देवाची भक्ती करता हे खूप महत्त्वाचं आहे। जर आपली जर परिस्थिती असेल तर तुम्ही चांदीची बासरी अर्पण करा। पण बघा, आता खूप सोना चांदीचे भाव तर खूप झालेले आहेत। जर तुम्हाला चांदीची बासरी करणं शक्य झालं नाही, तर तुम्ही अगदी जी बाजारामध्ये मिळते ती सुद्धा बासरी आणून श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करू शकता। असं केल्याने तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य सर्व निघून तुम्हाला धनप्राप्तीचे योग बनले जातील। जे तुमचे काही कामं अटकले असतील ते सुद्धा तुमचे मार्गी लागतील। त्यानंतरचा तुम्ही दुसरा उपाय सुद्धा इथे करू शकता। तर अनेक प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती जर तुमची सुधारत नसेल, तर तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना विड्याची पाने अर्पण करायची आहेत। तर बघा, जेव्हा तुम्ही रात्री आपण जेव्हा 12 वाजेला भगवान श्रीकृष्णांचा जन्म उत्सव आपण जेव्हा साजरा करत असतो, तेव्हा आपण त्यांना अनेक प्रकारचे भोग अर्पण करत असतो, पूजा अर्चा भजनं वगैरे म्हणत असतो। तर त्यावेळेस तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे की भगवान श्रीकृष्णांच्या चरणी तुम्हाला विड्याची पाने अर्पण करायची आहेत। तर आणि जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्या पानावर कुंकाने श्रीयंत्र लिहून पैशाच्या जागी तुम्हाला ते ठेवायचं आहे। असं केल्याने बघा, तुम्हाला आर्थिक संकटापासून मुक्ती मिळते आणि तुमच्या तिजोरीमध्ये दिवसेंदिवस पैशाचीही वाढ होत असते। हे बघा, ही कुठलीही अंधश्रद्धा नाही। जर तुम्ही कष्ट करताय तर कष्टाला म्हणजे तुम्हाला एक कष्टाचं फळ तर मिळतच असतं। पण अनेकांच्या घरी बघा असं होतं की खूप सारे कष्ट करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही आणि जर मिळालेला पैसा तोही स्थिर राहत नाही। तर अशा वेळेस असे उपाय करायला काहीच हरकत नाही। तेव्हा तुम्ही अगदी स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने जर हा उपाय केला तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल। त्यानंतरचा तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण संध्याकाळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करत असतो,
तर तेव्हा तुम्ही आधी पंचामृताने अभिषेक तर करायचाच आहे. त्यानंतर तुम्ही बघा, भगवान शंकरांना शंख अतिशय प्रिय आहे. तेव्हा तुम्ही हा एक उपायसुद्धा मानू शकता किंवा असं करणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळं तुम्ही शंखाने भगवान श्रीकृष्णांना जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांचा तुम्ही शंखाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. असं केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते, घरात तुमच्या आर्थिक सुबत्ता येते, तसेच तुम्हाला नवनवीन पैसे कमवण्याचे तुमच्यासमोर मार्ग हे तुमच्या येत असतात. तर तुम्ही हा एक उपाय नक्की करू शकता. तर बघा, त्यानंतरचा तुम्हाला चौथा आणि शेवटचा उपाय असा करायचा आहे. तर जन्माष्टमीच्या मध्यरात्री जेव्हा भगवान श्रीकृष्णाला तुम्ही लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करतात, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघा, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की लोणी आणि खडीसाखर भगवान श्रीकृष्णांना खूप आवडते. असं केल्याने आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती आपल्याला भरभरून देत असतात. बघा, तुम्ही जर महाभारत तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची जर भेट तुम्ही बघितली तर भगवान श्रीकृष्ण एकमेव असे देवता आहेत की ते कोणाचंही उधार ठेवत नाही. जर तुम्ही देवाला एक भोग लावला, एक तुम्ही तांदूळ जरी खाऊ घातला, तरी देव आपल्याला आपल्या विश्वात जशी आपल्याला पाहिजे अशी मनवांछित आपली कामना ही पूर्ण करत असतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना तुम्ही भोग लावायला अजिबात विसरू नका. आणि त्या नैवेद्यामध्ये भले तुमच्याकडून जर 56 भोग तयार करणं झालं नाही, परंतु ह्या 2 पदार्थ अगदी तुम्ही न विसरता श्रीकृष्ण पूजेमध्ये तुम्ही नैवेद्य म्हणून श्रीकृष्णांना जरूर अर्पण करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिवसेंदिवस किती प्रगती झाल्याचं तुम्हाला दिसून येतं. तर बघा मंडळी, अशी ही माहिती अत्यंत महत्त्वाची मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आय होप की ती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण.